स्वामी समर्थ नाव घेतलं आणि मन शांत होतं। अक्कलकोटच्या या पवित्र भूमीत दररोज हजारो भक्त दर्शनाला येतात। पण का स्वामी समर्थांची एवढी भक्ती लोकांच्या मनात कशी काय रुजली? चला मी तुम्हाला सांगतो। स्वामी समर्थ हे 19व्या शतकातील दत्त संप्रदायाचे थोर संत। त्यांना भगवान दत्तात्रेयांच्या तिसरा अवतार मानतात। 1856 मध्ये ते अक्कलकोटला आले आणि 22 वर्षे इथेच राहिले। त्यांच्या चमत्कारांनी आणि उपदेशांनी लाखो लोकांच्या आयुष्य बदललं। स्वामी म्हणायचे, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे। हा विश्वास आजही प्रत्येक भक्ताच्या मनात आहे। स्वामींच्या चमत्कारांनी भक्तांच्या जीवनचं बदललं। कोणाला रोगातून मुक्ती मिळाली, कोणाचा संकट दूर झाला, तर कोणाच्या मनोकामना पूर्ण झाल्या। वटवृक्षाखाली बसून स्वामींनी भक्तांच्या दुःखांच्या निवारण केलं। आजही लोकांचा असा विश्वास आहे की स्वामींच्या दर्शनाने आणि पादुका पूजनाने प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते। म्हणूनच अक्कलकोट हे भक्तीचं पवित्र केंद्र बनलं। स्वामी समर्थांचा प्रभाव फक्त अक्कलकोट पुरता नाही, तर तो देश विदेशात पसरलाय। सर्व माझ्या स्मरणाने सिद्ध होईल असं स्वामींच्या वचन आहे आणि यावर भक्तांचा अढळ विश्वास आहे। त्यांचे उपदेश आजही तणावमुक्त जीवन आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवतात। म्हणूनच लाखो भक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात। स्वामी समर्थ हे भक्तांचा आधार आहेत। त्यांच्या कृपेने कोणतंही संकट असाध्य वाटत नाही। म्हणूनच त्यांची पूजा ही विश्वास आणि चमत्कारांचा संगम आहे। तुम्हीही अक्कलकोटला या आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।